नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 8 मार्चच्या एपिसोडमध्ये साधारण ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि तो ट्विस्ट असा असणार आहे की माया जानकीला म्हणते, जानकी, माझ्या दादाचं रंगीत आयुष्य तू काळं करून टाकलंस ना, आता घे हा काळा रंग आणि स्वतःच्या तोंडाला लावून घे. ओवीला सोडवण्यासाठी जानकी प्रत्येक गोष्ट करायला तयार असते. जानकी मायाच्या सांगण्यावरून स्वतःच्या कानाखाली मारते, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेते आणि माया तिथे ठेवलेला एक फॅमिली फोटो घेते, जानकीचा फॅमिली फोटो घेते आणि तो जाळत असते. जानकी त्या हातांनी, आपल्या हातांनी तो फोटो विझवण्याचा प्रयत्न करते, आग विझवण्याचा प्रयत्न करते. आणि जानकीची ती अवस्था बघून मायाला खूप छान वाटतं. तर इथे ऋषिकेश घरी येतो. माया जानकीसोबत काय करते हे ऋषिकेशला कळलेलं असतं. तो घरच्या सगळ्यांना म्हणतो, ती माया मुद्दाम हे सगळं करते. जानकीला हळूहळू त्रास द्यायचं ठरवले तिने. जानकीला हातून तोडायचे ठरवले आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत. सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं. सुमित्रा म्हणते, इतकं कोणी कसं काय वाईट असू शकतं. सौमित्र म्हणतो, हे तर काही नाही, यापेक्षाही ती काहीतरी वाईट वागू शकते. घरातल्या सगळ्यांना जानकीची खूप काळजी वाटते. तर इथे माया ओवीकडे येते. ती ओवीला मिठी मारते आणि मनात म्हणते, रणदीप यांच्या विरोधात आता जे काही करायचं ना, त्यासाठी मोठं शस्त्र असणार आहे तू ओवी. आता मी तुला कधीच सोडणार नाही. आता जानकी ओवीसाठी अजून काय काय करते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की जानकी घरी ओवीच्या टेन्शनमध्ये असताना सारंग तिथे येतो. सारंग जानकीला म्हणतो, मला माया भेटल्या होत्या, त्यांनी तुम्हाला एकटीला भेटायला बोलवले. वहिनी, तुमचा जीव धोक्यात घालून तुम्हाला ओवीसाठी जावं लागणार आहे. आपल्याला ओवीला वाचवायचं तर काहीही करावं लागेल. जानकी म्हणते, मी जाते आता, मायाला भेटते, कुठे जायचं तेवढं सांगा. सारंग म्हणतो, वहिनी, मी येतो तुमच्यासोबत, तुम्ही एकटे जाऊ नका, आपण दोघं जाऊ आणि मायाला पकडू, पण तिला कळू द्यायचं नाही. सारंग जानकी निघतात. ते निघालेले असतात आणि ऋषिकेश तिथे येतो. ऋषिकेश विचारतो, जानकी, कुठे निघालीस तू? जानकी म्हणते, ऋषिकेश, अहो ओवी सापडावी म्हणून मी देवाला नवस बोलले आणि त्यासाठी मंदिरात जाते, मला जाऊ द्या. सारंग जानकी निघून जातात. इथे ऋषिकेशला डाऊट आलेला असतो. तर थोड्या वेळाने जानकी, सारंग मायाने जिथे बोलवलं तिथे येतात. जानकी म्हणते, सारंग भाऊजी, तुम्ही इथेच थांबा, मी आत जाते, काही वाटलं तर फोन करते. सारंग ठीक आहे म्हणतो. जानकी आतमध्ये जाते. जानकी आत जात असताना तिच्या डोक्याला लागतं आणि ती बेशुद्ध पडते. माया याच संधीचा फायदा उचलते. माया जानकीला आत घेऊन जाते आणि माया जानकीला साखळीने बांधून ठेवते. जानकी जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा ती स्वतःला बांधलेलं बघते. जानकी मायाला म्हणते, माया, माझी ओवीला कुठे ठेवले, तिला त्रास देऊ नकोस तू. माया म्हणते, तुला ओवी हवी आहे ना, मग आता तू त्रास सहन करायचा. माझ्या दादाला, मला तू खूप त्रास दिला आहे ना, आता शिक्षा भोगायची. आणि जोपर्यंत तुझी शिक्षा संपत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, तुझ्या ओवीला पण नाही. जानकी, ओवी सुटावी असं वाटत असेल तर स्वतःच्या कानाखाली मारून घे. जानकी काही स्वतःच्या कानाखाली मारून घ्यायला तयार नसते. जानकी म्हणते, सांग, माझी ओवी कुठे, मला तिला बघायचं आहे. एक आई आपल्या मुलीसाठी काहीही करू शकते, मला तुला दाखवायचं आहे. माया म्हणते, घे मग बघ तुझी ओवी काय करते. माया ओवीला एका कारमध्ये बसवलेलं असतं. ती जानकीला दाखवते. जानकी ओवीला बघते आणि त्याची तडफड चालू होते. जानकी म्हणते, सोड माया तिला. माया म्हणते, मी तुला सांगितलं आहे ना, जर तुला तुझी ओवी हवी असेल ना तर मी सांगते तसं करायचं. माझ्या दादाला माझ्यापासून दूर केलं आहेस ना तू. अगं, मी आणि माझा दादा आयुष्य छान जगत होतो, पण तू आयुष्यामध्ये आलीस आणि आमच्या आयुष्याची वाट लावलीस. आता तुझी सुटका तेव्हाच होणार जेव्हा शिक्षा भोगशील. घे स्वतःला मारून. जानकी, घे मारून. जानकीकडे काहीच ऑप्शन नसतो. ओवीसाठी ते स्वतःला मारून घ्यायला तयार होते. तर इथे ऋषिकेश, सारंग, जानकी यांचा पाठलाग करत त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. ऋषिकेशला जानकी दिसत नाही. तो सारंगला विचारतो, जानकी कुठे? सारंग आधी खोटं सांगत असतो. ऋषिकेश त्याला खूप मारतो आणि त्याला जाब विचारतो. सारंग म्हणतो, मायाने सांगितलं होतं जानकीला एकटीला पाठव आणि म्हणून मी जानकीला इथे घेऊन आलो होतो. ऋषिकेश डोक्याला हात मारून घेतो. ऋषिकेश म्हणतो, सारंग, अरे आत्ताच ओवीला किडनॅप केले ना त्या मायाने, आणि त्यात आता जानकीसुद्धा. तुला कळतंय का, जानकीला काही झालं तर? ऋषिकेश खूप टेन्शनमध्ये असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.